दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पहिल्या प्रथम महाराष्ट्र गौरव न्यूजतर्फे आज दिवाळीमध्ये आपण बरेच चांगले काम करत आहात. धन्यवाद. खरं तर माझ्या वाढदिवसाला तुम्हीसुद्धा उपस्थित राहिलात. इथे येणारी सगळी लोकं पाहिली तर सर्व माझ्यावर प्रेम करणारी लोकं आलेली आहेत आणि मी नेहमीच त्यांच्यासाठी 24/7 उपलब्ध असतो आणि त्याच्यामुळेच आपण बघत असाल की आज लोक मोठ्या प्रमाणात इथे आलेली आहेत. मी या वाढदिवसानिमित्त त्यांना हीच ग्वाही देईल की येणाऱ्या काळात जसं आजपर्यंत तुमच्यासोबत होतो, येणाऱ्या काळात देखील तुमच्यासोबत असेल. तुमच्या अडीअडचणीला मी तुमच्यासोबत असेल एवढं त्यांना मी सांगतो. मी गेली अनेक वर्ष काम करतो आहे, प्रवाशांसाठी काम करतो आहे. दिव्यात राहणारे सर्वसामान्य हे रेल्वेवर अवलंबून असतात आणि मी सुद्धा एकेकाळी प्रवासी होतो आणि प्रवाशांसाठी काहीतरी करण्याचं मला असं वाटलं आणि त्याच्यानंतरच मी प्रवासी संघटनेतर्फे काम करत राहिलो. आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या ज्याप्रमाणे त्यांनी दिव्याचा कायापालट केला स्थानकाचा, त्यांच्यासोबत राहून काम करण्याचं अधिक उत्साह येतो आहे आणि श्रीकांतजींच्या मार्गदर्शनाखाली मी रेल्वेचं जे प्रवासी संघटनेचं काम हे माझी प्रवासी संघटना ही सातत्याने चांगल्या प्रकारे करत आहे. आणि शहराचं म्हटलं तर आमचे शहर प्रमुख माजी उपमहापौर रमाकांतजी मडवी यांच्या नेतृत्वाखाली दिवा शहरात शिवसेनेचं प्रचंड काम आहे आणि शिवसेनेवर काम करणारी प्रेम करणारी इथली लोकं आहेत. त्याच्यामुळेच जेव्हा जेव्हा आंदोलनं असतील, मोर्चे असतील, अगदी निवडणुका असतील, दिवेकर नेहमीच आमच्या शिवसेनेसोबत राहिलेली आहेत आणि त्यामुळे या दिव्यात या लोकांसाठी काम करण्याची प्रेरणा ह्या त्यांचा उत्साह मला नेहमीच देत असतो आणि आमचे सगळेचे सगळे पदाधिकारी जे पक्षातले असतील, आमच्या संघटनेतले असतील, नेहमीच माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि येणाऱ्या काळात या लोकांचा जो विश्वास आहे माझ्यावर तो त्या विश्वासाला पात्र होण्याची मी खात्री घेतो आणि त्यांच्यासाठी चांगलं काम येणाऱ्या काळात. आता आपण जोडत अर्चनाताई आज आदेशदादांचा बड्डे आहे. तमाम जनता जी प्रेम करणारी आहे त्या आलेल्या आहेत, त्याबद्दल पण काय सांगणार आणि आज या दिवशी आल्या त्याबद्दल काय सांगणार? प्रथमतः सर्व आपल्या आदेशदादांना ॲडव्होकेट अर्जुन भगत यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देईन आणि हा वाढदिवस त्यांच्यासाठी खूप अनोखा आणि वेगळ्या पद्धतीने आज ते वेगळा साजरा करतात. दरवर्षी करतात पण आज ही आपण बघितलं की इलेक्शनची रेलचाल चालू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ह्या प्रभाग क्रमांक 27मध्ये ते उमेदवार असतील आणि त्याच्यामध्ये ही आपली जनता पूर्ण त्यांना सहकार्य करण्यासाठी आलेली आहे, त्यांना सपोर्ट करण्यासाठी आलेले आहे आणि हेच आमचे नेता होणार याचं हे सक्षम उदाहरण आहे. या कार्यकर्त्यांचा हा जो चेलपेल चालू आहे तो याचसाठी आहे की आमचे दादा आज त्यांना शुभेच्छाही देण्यात येणार आहेत आणि त्यांना पुढे नगरसेवक म्हणून पाहण्यासाठी ही गर्दी आहे.